आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. उतर. अरे उतर तर. काय झालं इथे का गाडी थांबवलीस? आता इथून पुढे ना तुझ्यासाठी लय मोठं सरप्राईज आहे. अरे पण हे बघ तू थांब इथंच थांबायचं. हलू नको. मी आलो लगेच. थांब. सूर्य काय सुरू आहे मला सांगशील का? तुझा तुला लय प्रश्न पडतात बघ. तू चल की चल. अरे पण काय झालं हे तरी सांग मला. आता डोळ्याने बघशील तुझ्या. चल थांब. सूर्य अरे काय चाललंय हे सगळं? चल. सूर्य काय चाललंय मला सांग तरी ऍटलीस्ट. चल तरी. थांब ना. काय एवढी काय लागली तुला? चल. सूर्य अरे काय काय चल कर तरी. चल. आलंच आलंच. थांब 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 थांब. बस थांब. सूर्य अरे काय हे सगळं? डॉक्टर तुळजा मॅडम, तुमचं या घरात नव्यानं स्वागत आहे. सूर्य अरे पण काय हे सगळं? वेलकम जावईनी. थांबा 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 थांबा. मला माझी जागा घेऊ दे की. काय धनत होती? आज पण उशीर आले तू. कुठे होती? अगं ते साडी निवडत बसले होते. आज एवढा मोठा दिवस आहे का नाही, मग चांगली साडी घालायचं टेन्शन होतं ना माझ्या डोक्यावर म्हणून. जाऊ दे दादा वहिनी तुम्ही आत फुल घे. हे दाजींना पण दे. घ्या घ्या फुलं घ्या. दादा वहिनी येऊ. या या. सूर्या माझा ना या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. केवढं प्लॅनिंग केलं तुम्ही सगळ्यांनी. चला. कोण आल्या? डॅडी इथं. काय झालं? असं का बघताय आमच्याकडं? वेळेवर आलोय की आम्ही. जावई बापूंनी आम्हाला काय बी न सांगता गंमत केली हो जावई बापू. आम्हाला माहिती की तुम्ही गडबडीत होता ते. पण हे जे काय केलंय ते नक्की कोणाच्या डोक्यात पिकलंय कळल का आम्हाला? हे सगळ्यांनी केलं डॅडी. एका कोणाचं डोकं नाही. बर. पण तुम्हाला इथं बघून लय भारी वाटलं बघा. दादा मी काय म्हणतो, आता वेळ घालवाय नको. डॅडी आणि तेज अक्का पण आल्यात. आपण एंट्री करून घेऊ. हो थांबा. अशी कशी एंट्री? नाही म्हणजे आम्हाला बी तुमच्या आनंदात सामील होऊ द्या की. चला, चला, चला. या आनंदाच्या क्षणी आम्ही आलो नसतो ना, आयुष्यभर आम्हाला रुख रुख लागून राहिली असते. नाही आता चला चला लवकर चला. आमच्यामुळं अजून उशीर झालेला आम्हाला चालणार नाही. या या घरात या. या वेल. थांब. सूर्या तुम्ही काय मला सरप्राईजवर सरप्राईज द्यायचं ठरवलंच आहे का? मला किमान असे तरी सरप्राईजेस द्या जे झेपतील मला. नाही पण मी काय म्हणतो, आता वाट कसली बघताय? तुझा ते कापड कर बाजूला.
क्लिनिक? सूर्या, तू केलंयस हे सगळं? वा 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 जावई बापू, म्हणजे आमच्या कन्येने ते दवाखान्यासाठी लागतं ते लायसन्स मिळवलं म्हणायचं. नाही डॅडी, मी नाही मिळवलं. हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त सूर्यामुळे. असे होय. मी परत कधी या दिशेला वळीन असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण सूर्याने मोठ्या कष्टाने माझं मेडिकल लायसन्स मिळवलं. आणि हे क्लिनिक पण. सूर्या, तुला खरंच नाही माहिती तू आज काय केलंयस ते. वहिनी, हे तर काहीच नाही. खरं सरप्राईज अजून बाकी आहे. अजून आहेस का? काय प्लॅनिंग केलंय तुम्ही सगळ्यांनी? नाही सत्य, आज नको. उद्या बापांनी सकाळी पूजा ठेवली आहे घरात. आजच ताकीद दिली आहे. उद्या घरात टायमिंगवर पाहिजे चिरंजीव. जर घरात टायमिंगवर गेलो नाही ना मी, चांगली चामडी सोलून काढन माझी. तो बाप तुला घाबरवतोय, आता तू घाबरतेस वय. आता लहान आहेस का? आता थोड्या दिवसांनी छोटी छोटी लेकर होताल तुला, तरी घाबरतेस वय. कसं आहे ना सत्यजितराव, ज्याच्या बापाकडे आयुष्यभर पुरल अशी इस्टेट असते का नाही, त्याला सगळं ऐकून घ्यावं लागतं. करेक्ट. तुला काय वाटलं मी माझ्या बापाला घाबरतो? अजिबात नाही. हे सगळं ऐकून घेतोय ना ते फक्त पैशासाठी. माझे हात दगडाखाली अडकलेत ना रे. बाकी सगळेत ना त्यांच्या तावडीतनं सुटून गेले. पण ती तुळजा, तिचं एकदम व्यवस्थित चाललंय बघ. तुला माहितीये, मोठा दवाखाना खुलती आता ती. आता गावातली लोक सगळी तिला इज्जत देणार. मला एक सांग, तिची एवढी मजल झालीच कशी? अरे तिची कसली मजल? तो आहे ना तिचा नवरा सूर्यकांतराव. पायाखाली भिंगरी बांधली, भिंगरी त्याच्या. अरे थांबतच नाही रावतो. ही दवाखान्याची आयडिया आणि त्याच्या मागचे कष्ट आहेत ना, हे फक्त त्याचेच आहेत. ए, त्या सूर्याचं नाव माझ्या पुढे घेऊ नको काय. आबरू काढली त्यानं माझी. त्याला सोडणार नाही मी, तुझा दाजी असला ना तरी. मी नाही मानत त्याला दाजी, आणि तसंही माझ्या डोक्यात जातो तो. अजून जाणार आहे, अजून तुझ्या डोक्यात जाणार आहे त्यो. ते दवाखान्याचं फॅड जर सक्सेस झालं तर तुझ्या डोक्याला अजून ताप होणार आहे. म्हणजे तुझी बहीण आधीच डोक्यानं हुशार आहे. नाही, आधी तिचा इन्कमचा प्रॉब्लेम होता ना, आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. गावातल्या दवाखान्यापासून केलेली सुरुवात मोठ्या दवाखान्यापर्यंत जाऊन थांबू नये म्हणजे मिळवलं.